सद्गुरुनाथ महाराज की जय. आता आपलं ह्या दिवसाची सांगता होणार आहे. 1 तास फक्त आपल्याकडे आहे साधनेसाठी, नाही अर्धा तास चर्चेसाठी आहे. तर आता आपण थोडीशी साधना घेणार आहोत. साधनेचा उद्देश काय? उत्तर द्या सगळ्यांनी. साधना कशासाठी करायची? काय? आणखीन कोण सांगेल साधनेचा उद्देश काय? मन शांती, जाणीवेचा विकास. आधी जाणीव हे कळलं तर पुढच्या गोष्टी आहेत ना. आपण जाणीव आहोत हे कळण्यासाठी आपण साधना करतो. लक्षात घ्या. आता आपल्याकडे जो देहभाव आहे, प्रत्येकाकडे देहभाव आहे, विसरू नका. देहभाव का तुम्हाला सुटला नाही एका दिवसात, का अनेक दिवस आपण करतो आहोत असं काही नाही. अनेक दिवस अनेक साधक करतायत, वर्षानुवर्ष करतायत. पण कठीण काय होतं, हा देहभाव एवढा चिकट आहे ना, सुटत नाही. त्यामुळे देहभाव म्हणजे खरं म्हणजे ते चैतन्यच असल्यामुळे, त्या भावात असल्यामुळे त्याच्यातून तो सुटत नाही आपण, असं होतं ते खरं. आणि तो देहभाव सुटला पाहिजे, म्हणजे भाव सुटला पाहिजे. भाव, देह नाही सोडायचा आहे. देह सोडून काय उपयोग होणार नाही. तो भाव सुटला पाहिजे. भाव काय? तू चैतन्य, तू जाणीव आहेस आणि देहातून तुझं कार्य चाललंय. ह्या दोन एवढंसं समजायला का कठीण होतं? आपण जाणीव आहोत आणि देहातून ही जाणीव कार्यरत आहे, एवढं लक्षात घ्यायला कठीण काय? पण तेच कठीण होतं. कळलं ना? ह्या साधनेचा हा उपयोग काय की ही जाणीव आहे आणि ही जाणीव देहातून कार्यरत आहे, एवढंच समजून घ्यायचं आहे. म्हणजे जाणीवेचं जे अस्तित्व आहे ते अनुभवता आलं पाहिजे. ते जोपर्यंत अनुभवता येत नाही तोपर्यंत जाणीव हे कळत नाही. आता जाणीवेचा अनुभव कसा घ्यायचा? जाणीवेच्या कार्यातून. कारण प्रत्यक्ष जाणीवेला जाणता येणार नाही. पण म्हणजे जाणीवेचं कार्य चाललं, त्यातून ही जाणीव आहे, ही जाणीवेचं कार्य चाललं, हे जाणीवेचं कार्य करत 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 जाणीवच आहे ह्या बोधापर्यंत पोचायचं आहे. आणि हा मुख्य हेतू आपल्याला लक्षात ठेवायचा. आपल्याला आपण हे का करतो आहोत? आपण जाणीव आहोत हे समजण्यासाठी. पहिलं जाणीव आहे हीची जाण झाली पाहिजे, त्याच्या नंतर पुढच्या गोष्टी. म्हणजे आपण भरपूर कल्पना, कधी कधी आपल्या डोक्यात भरपूर असं साधनेतून असं होणार तसं होणार, तसं काही नाही. जे आहे ते प्रॅक्टिकली लक्षात घ्या. साधनेतून जाणीवेला, ती जाणीव आहे ह्याचं अस्तित्व जाणीवेला अनुभवता येतं की ही जाणीव आहे. आणि एकदा जाणीव कळलं की देहभाव बाजूला सरतो म्हणजे तो परत परत येतो. सरतो म्हणजे गेला असं समजू नका. तो परत येतो, डोक्यात चढतो. कुठून जरासा काय झालं की कुठेतरी काय खूट झालं, हे झालं की त्या अंतर्मनातून राग भेद काय जो येतो तो देहभावामुळेच येतो. देवामुळे राग येत नाही, देवाला राग येत नाही. परत लक्षात ठेवा, राग येतो तो देहभावाला. त्यामुळे जे काही मनामध्ये दुर्भावना निर्माण होतात तेव्हा हा जीव आहे, या जीवाला काही चैन पडत नाही सुटल्याशिवाय, असं होतं म्हणायचं की हा देहभावामुळे होतं. ज्या वेळेला मन स्थिर असतं, शांत असतं, आणि शांत आणि स्थिर मनाने सद्भावना निर्माण होत असतात. कोणत्याही परिस्थितीत, चांगली परिस्थिती असो का वाईट परिस्थिती, तिथे स्थिर आणि शांत जर राहत असाल तर तिथे जाणीवेचं अस्तित्व, जाणीव अनुभवते, हेच लक्षात ठेवायचं. देवभाव म्हणजे नेमकं काय? तिथे मन स्थिर आणि शांतच राहिलं पाहिजे. वर खाली होता कामा नाही. आता एका दिवसाचं काम नाही आहे, कारण मनाला ती सवय वर खाली व्हायची. जरासं काय झालं, खूट झालं की ते मन कुठल्या कुठे फिरायला लागतं. आणि म्हणून ते सगळं मनावर कंट्रोल पाहिजे. मनावर कंट्रोल म्हणजे काय? मनाचं मनच नाही आहे, ती जाणीवच आहे, हे कळलं पाहिजे. हे जाणीवच मन होतं ना. देहभावामुळे काय होतं? जाणीव मनरूपाने कार्य होतं. आणि मनाचा स्वभाव संकल्प विकल्प करत जाणं, म्हणून वाया मन हे नाव, कल्पनाची केवळ, असं म्हटलंय ज्ञानेश्वर म्हणून, की कल्पना करत राहतंय मन. निरनिळ्या कल्पना आपल्या डोक्यात असतात आणि त्यामुळे तिथे आपण वाहत असतो. आणि हे वाहताना हा देहभाव अधिकाधिक घट्ट होत जातो. म्हणून वाहनच थांबवलं तर जाणीवेकडे वळण्यासाठी काहीतरी वेळ मिळतो. कारण जाणीवेला वेळच नसतो जाणीवेकडे बघायचा. हे करूया, ते करूया, ते करूया करत बसते. म्हणून शांत, उगार आहे निवांत,
शिणसी वाया, असं आहे ना. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगाराय निवांत शिणस आहे. सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं, उगीच कशाला शिणतोय, एका जागी स्थिर आणि शांत बसायचा प्रयत्न कर. म्हणून स्थिर आणि शांत बसण्यासाठी साधना करायला. नुसतं गपचूप बसून निवांत होता येत नाही. परत डोक्यात 17 विचार येतात. सगळ्या घडलेल्या गोष्टी आपल्याला आठवतात ना. आपल्याला ते जुन्या गोष्टी जास्त आठवतात, नवीन गोष्टी कमी. 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी सगळं आठवतं. चांगलं नाही आठवत परत. वाईट घडलेल्या गोष्टी जास्त आठवत. तुम्हाला माहिती आहे आमच्या कशा जीवनात काय काय आणि लांब सांगणारा माणूस बिचारा भावनेतून सांगतो आणि ऐकणारा माणूस अरे कुठं मी ऐकतो असं झालं. आणि म्हणून इथे सावध राहिलं पाहिजे की हे सगळं जीवन जाणीवेचं आहे. ईश्वर माझं म्हणतो तिथेच हा सगळा गोंधळ आहे. सगळं माझेपणातून सगळा गोंधळ निर्माण होतो. म्हणून जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये हे ईश्वराचं कार्य चालू आहे आणि ईश्वराच्या स्मरणामध्ये जीवन जगायचं ही युक्ती आहे आपल्याकडे. ही युक्ती आपल्याला समजून घेता आली. युक्ती आहे तो भाव धरायचा प्रयत्न करा की ही जाणीवच आहे आणि सगळं जाणीवेचं कार्य. त्यामुळे हे केल्यामुळे सगळ्या गोष्टी धडधड चांगल्या होतील का असा काही विचार करू नका. चमत्कार होईल, तुम्ही हात ड्रिंक केलं की सगळं झालं गेलं निघून, असं काय होणार. होईल ना होईल ती वेगळी गोष्ट. पहिलं आपल्याला जाणीव हे कळलं पाहिजे. कळलं नाही आणि त्या जाणीवेच्या अनुभूतीसाठी साधना करतोय. दिव्य साधना ही जाणीवच आहे ह्याचा अनुभव यायला पाहिजे. मी म्हणणारी जाणीव आहे एवढंच समजण्यासाठी साधना करायची. त्या विविध पद्धतीने महाराजांनी कितीतरी साधना सांगितल्यात पूर्वीच्या काळी, खूप सांगितल्यात. पण त्या घेऊन जरी घेतल्या की आपण जे आता प्रयत्न करतो आहोत, आता आपण जे सांगतो ते त्यांच्याच ज्ञानाच्या दृष्टीने सांगतो. असं काय कुठून वरून आलेलं नाही आहे. सद्गुरूंचं ज्ञान आहे तेच तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय की ही जाणीव आहे. मग फक्त एवढं स्पष्ट कधी महाराज सांगत नव्हते. कारणं अनेक असू शकतात, पण आपण हे सांगू शकतो का? कारण आपल्याला माहिती आहे की हे सांगितल्यामुळे खूप काही वाईट काही घडत नाही, होईल ते चांगलंच घडणार आहे. जे ऐकतील, जे समजून घेतील त्यांच्यात परिवर्तन, जे ज्या समजणार नाही त्यांना कुठेतरी त्या बाजूला वळतील, एवढंच. अगदी का फुकट काहीच जात नाही. त्यामुळे हे जे गुह्य ज्ञान म्हणून जर आतापर्यंत ते धरून घेतलं गेलं, त्यामुळे तर लोकांचा जो फायदा व्हायला पाहिजे, लोकांना जे कळायला पाहिजे ते कळलं नाही. म्हणून चांगली गोष्ट ही सांगत, म्हणजे ज्याला अनुभव आहे त्याने अनुभवातून इतरांनाही तिथे घेणं आणि त्याच्यातून अधिक लोकांचा फायदा व्हायला पाहिजे ह्या भावनेतून. आपण कोणते मोठे आहोत हे सांगून आपण मोठे आहोत दाखवण्यासाठी ह्या साधना नाही आहेत. तिथे एवढा अहंकार आहे. आपल्याला जे कळलं आहे ते इतरांनाही कळावं म्हणून आपण एकत्रपणे ह्या प्रयत्न करणं, त्याच्यातून प्रश्न निर्माण होणं, त्याच्यातून चर्चा करणं. तिथे कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही आहे, ते सगळे एकाच तत्वाची रूप आहेत. ह्या बोधामध्ये जर करायला लागलो ना की सगळं काही व्यवस्थित होतं. इथे मोठेपण घ्यायला प्रयत्न केला आपण की तिथे मग भेदभाव निर्माण होतात. तर मोठा नाही आणि छोटा नाही आहे, ती जाणीव आहे आणि हे जाणीवेचं सगळं कार्य चाललं आहे, म्हणजेच ईश्वराचं कार्य चाललं आहे. हा बोध पक्का होण्यासाठी आपल्याला साधनेत निवांत होऊन शांत होऊन ते अनुभवण्याचा प्रयत्न. अनुभव लगेच आला असं म्हणता येत नाही, पण करता 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 हा अनुभव प्रत्येकाला येणार. एका दिवसात पटकन कळत नाही की 2 दिवसात कळत नाही, पण वर्षानुवर्ष केलं तरी कळत नाही असं पण आहे. असं काही समजू नका वर्षभर केलं म्हणजे आता झालं, आम्ही जुने नामधारक आहोत सद्गुरूंचे, असं घ्यायला काय अर्थ नाही. कळलं ना. पूर्वीच्या काळी सांगणारे लोक होते, आम्ही लहानपासून सद्गुरूंबरोबर. अरे तू लहानपण तू करतोस काय ह्याच्या ह्याला महत्त्व आहे ना. पण ते कोण सांगणार त्यांना, नाही तर महाराजांकडे तक्रार हे लोक असे म्हणतात, असं पण व्हायचं. म्हणून लोक घाबरायचे परत. असं असे काही प्रश्न पडतात. त्यामुळे इथे आपल्याला काय करायचं हे आपण समजून घ्या. बाकीच्या पूर्वीच्या घडलेल्या गोष्टी काय असतील त्या असतील. जाणीव आहात आणि जाणीव म्हणून आपल्याला जीवन जगायचं आहे, ह्यासाठी साधना करतो आहोत. त्यासाठी आपलं चिंतन करायचं आहे, त्यासाठी सत्संग ठेवायला पाहिजे, तिथेच सद्गुरू भावात राहता आलं पाहिजे आणि त्याच्यातून आपलं जीवन आपलं सुधारायचं आहे. जगाला सुधारण्यासाठी तुम्ही करत नाहीत, तुम्ही तुम्हाला स्वतःला सुधारण्यासाठी करतात. हे पहिलं लक्षात ठेवा. आपण नाही सुधारण, जग सुधारलं म्हणजे धावायला लागलं तर काय होईल?
काहीच उपयोग नाही. महाराजच उदाहरण देत, तुमचे हात शेणाने बरबटलेले आहेत आणि तुम्ही घर साफ करता, काय होणार साफ? महाराजांचं उदाहरण आहे, साधनेमधलं एक उदाहरण आहे त्यांनी दिलेलं, की ज्याचे हात शेणाने भरले आहेत आणि तो घर साफ करतो, काय होईल? भिंती घाणच करून टाकेल तो. आधी आपले हात स्वच्छ पाहिजेत, तेव्हा आपण दुसऱ्यांच्या सगळ्यात स्वच्छता करू शकतो ना. तसं ही जाणीव पहिली शुद्ध झाली पाहिजे, किंवा जाणीवेचे आकलन झालं पाहिजे, तेव्हा आपण इतरांना जवळ करून सांगायचा प्रयत्न केला किंवा सद्गुरूंचं ज्ञान देण्याचा प्रयत्न, तिथे फायदा होतो. कारण सांगताना आपण स्वतः प्रथम ऐकत असतो. सांगण्याचे फायदे खूप आहेत. समोरचं ऐकेल ना ऐकेल जे नंतरची गोष्ट, पण हा सांगणारच प्रथम ऐकतो आणि त्यालाच ते स्वतःला जास्त कळतं, अरे हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे, कळलं ना. त्यामुळे तो सांगण्यामध्ये पण खूप फायदे आहेत आणि स्वार्थ आहे, सुधारण्यासाठी स्वार्थ आहे. सुधारणं हा सर्वात मोठा स्वार्थ आहे. आपल्याला सुधारायला पाहिजे हा सर्वात मोठा पारमार्थिक स्वार्थ आहे. प्रापंचिक स्वार्थ वेगळे असतात. पारमार्थिक स्वार्थ हा आपल्याला स्वतःला सुधारायचं आहे. म्हणजे जाणीवेचं हे शुद्धीकरण झालं पाहिजे, हे ज्याचं त्यानेच करायचं आहे. सद्गुरू मार्गदर्शन करतील, अगदी जवळ नेऊन ठेवतील, पण शेवटी ज्याचं त्यालाच प्रयत्न केल्याशिवाय तिथे पुढे जाता येत नाही. महाराज म्हणायचे ना, एका लेवलपर्यंत सद्गुरू घेऊन जातात, पुढचं कार्य तुम्हीच करायचं असतं. साईबाबांचे एक भक्त होते, का नाव विसरलो मी त्यांचं. त्यांना साईबाबांनी म्हटलं, तू तिकडे जा, लांब जायला. त्याला जाता येत नाही, मी तुम्हाला सोडणार, तो जा म्हणाल्या. कारण त्याला तिकडे जाऊन जे मिळालं तेव्हा त्याला कळलं, अरे साईबाबा म्हणजे काय चीज आहे. म्हणजे सद्गुरू ज्यावेळेला एखाद्या शिष्याला अमुक एक कार्य करायला तिथे जा म्हटलं की तिथे कधी शिष्याला प्रेम असतं सद्गुरूबद्दल, साईबाबांबद्दल ते प्रेम होतं त्यांना, ते जायला मागत नव्हते. पण साईबाबांनी त्यांना मुद्दाम तिथे पाठवलं, तू जा तिथे बघूया का. आणि तिथे जाऊन त्यांना अनुभव यायला लागले. कसं होतं, ही जे ज्ञान आहे, ह्या ज्ञानातून ह्या गोष्टी आपोआप निर्माण होतात आणि त्यामुळे तिथे प्रत्येक शिष्याला परत स्वावलंबी व्हावं लागतं. जरी सद्गुरूंबद्दल किती आस्था श्रद्धा असली तरी ज्याचं त्याला कर्म आहे आणि ज्याचं त्याने स्वतःची प्रगती साधायची. म्हणून मार्गदर्शन एका लेवलपर्यंत जातं, त्याच्या पुढे प्रत्येकाला स्वतःचं कार्य करावं लागतं, स्वतःच प्रयत्न करावे लागतात आणि तिथे प्रगती दिसते. आणि म्हणून आत्ता जी आपण साधना करणार आहोत ती म्हणजे स्वतःला अनुभवणं. मग सकाळी जी पहिली सांगितली होती जशी जाणीवच आहे, हा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. तसाच अनुभव आता कसा घेता येतो, की सकाळी आपण जसं श्वासाच्या अंगाने श्वास जाणणारी शक्ती, जाणणारं तत्व या अंगाने सतत अनुभवत होतो, तसंच आपण आताही प्रयत्न करणार आहोत. आणि आता सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. आहे ती जाणीवच आहे. म्हणून आपण जे 4 मुख्य आपण म्हणतो त्याला ही महावाक्यच आहे असं जे म्हणतोय ती लक्षात घ्यायची. आहे ते चैतन्य स्वरूप आहे. हे चैतन्य म्हणजे अनंत स्वरूप चैतन्य आहे, तेच प्रत्येक देहाद्यातून जाणतं. म्हणून जाणते ते चैतन्य स्वरूप हा दुसरा बोध आहे. हे चैतन्य स्वरूप सर्व रूपारूपाने प्रगट आहे, म्हणून दिसतं ते चैतन्य स्वरूप आहे. कनेक्शन लक्षात घ्या. मुळात अनंत स्वरूप चैतन्य जे निर्गुण निराकार आहे किंवा सगुण निराकार आहे, ते चैतन्य दृश्य रूपाने किंवा सगुण साकार रूपाने प्रगट आहे. आणि प्रत्येक रूपारूपामध्ये जाणीव रूपाने हे चैतन्य तिथे जाणतं. म्हणून मानवी देहाच्या ठिकाणी हे जे चैतन्य म्हणजे शरीर आहेत किंवा साकार झालेलं हे चैतन्य आहे, तिथेच हे जाणणे रूपाने ही जाणीव जाणते. ह्या जाणीवेला आज बोध व्हायला हवा की आपण जाणीव आहोत, शरीर नाही. शरीर हे जाणीवेला जाणण्यासाठी असलेलं साधन आहे. शरीराची सगळी निर्मिती ह्या जाणीवेला जाणण्यासाठी झालेली आहे. आणि म्हणून जाणीव आहोत हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा घेता आला पाहिजे. आणि त्यासाठी आपण निरनिळ्या अंगाने हे करत असतो.
म्हणून आता जे करणार आहोत, श्वास घेताना आहे ती जाणीव आहे. मग श्वास घेतला की आहे ती जाणीव आहे. श्वास सोडला की बाहेर सुटला, सोडला म्हणजे सुटला. तर तिथे परत विचार धरायचा आहे, हे जाणत आहे ती जाणीव आहे, जाणणारी जाणीव आहे की जाणत आहे ती जाणीव आहे. पुन्हा श्वास घेतला तर जे जे दिसतं आहे ते सुद्धा जाणीवेचंच रूप आहे, म्हणजे दिसते ती जाणीव की जे ते चैतन्य. आपण चैतन्य शब्द वापरला आहे आणि चैतन्य शब्द वापरू कारण आपण सुरुवातून चैतन्य म्हणतो, पण चैतन्य आणि जाणीव ह्याच्यात फरक काय? जाणणारं चैतन्य म्हणजे जाणीव आणि दिसणारं चैतन्य म्हणजे शरीर किंवा दृश्य. हा फरक फक्त लक्षात घ्यायचा. म्हणून आहे ते चैतन्य, जाणते ते चैतन्य, दिसते ते चैतन्य आणि सर्व चैतन्य, म्हणजे केवळ चैतन्यच आहे, दुसरं काही नाही. हा बोध आहे लक्षात ठेवा. सगळीकडे आहे ते चैतन्य. म्हणून एका संतांनी तेच सांगितलं ना, चैतन्याची चित्सत्ता सदैव आठवे चित्ता, तरीच बोली जे अनन्यता, एरवी सर्व विफळ. अगदी परखडपणे सांगितलं. बाकीच्या कितीही मोठ्या गोष्टी सांगितल्या तरी जर त्याला हे कळत नसेल तर त्याला काहीच कळलेलं नाही, सगळं विफळ आहे म्हणतो. की हा सत्तेने, चैतन्याच्या सत्तेने हे सगळं जीवन चाललेलं आहे आणि ह्या सत्तेमुळे सगळं कार्य चाललं आहे. हा भाव तिथे येण्यासाठी आपल्याला, म्हणजे ह्या जाणीवेला आहे ते चैतन्य स्वरूप आहे, म्हणजे जाणीव. लक्षात घ्या, ही जाणीव स्वतःला ते सांगते की हे चैतन्य स्वरूपाचं कार्य आहे. अनंत चैतन्य स्वरूप जे आहे तेच सर्व रूपारूपाने प्रगट आहे आणि तो बोध पकडण्यासाठी आहे ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणून तिथे मुद्दाम व्हिज्युलाइज पण करता येतं की आपल्या अवतीभोवती जे जे आहे, जी सगळी रूप आहे त्या सगळ्यांना व्यापून, म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून हे चैतन्य स्वरूप आहे. बाहेरूनही व्याप्त आणि आतूनही व्यापून आहे. शरीराच्या आतून जे चैतन्य व्यापून आहे, जाणणारं चैतन्य, त्याला आपण जाणीव म्हणतो. म्हणजे बाहेरही चैतन्य आणि आतही चैतन्य. म्हणजे महाराज नेहमी वर्णन करायचे की बालदी विहिरीत बुडवली तर बालदीच्या बाहेर पाणी आणि बालदीत सुद्धा पाणी. तसं ही शरीररूपी बालदी आहे, हिच्या अवतीभोवती सर्व ज्या जेवढ्या शरीर आहे त्यांच्या अवतीभोवती सर्वांना व्यापून आहे ते चैतन्य आहे. आणि प्रत्येकाच्या देहात जाणणारं चैतन्य आणि दिसणारं चैतन्य दोन्ही. देह म्हणजे दिसणारं चैतन्य, जाणी म्हणजे जाणणारं चैतन्य. संस्कार हे जाणणाऱ्या चैतन्यावर करायचे आहेत, म्हणून जाणते ती जाणीव आहे. हा बोध इथे पकडायचा. तिसरा बोध आहे श्वास घेताना दिसते ते चैतन्य, म्हणजे शरीराला आधी पहा. शरीर आहे जे दिसतं ते, समोर काळोख दिसला दिसतं ते, श्वास दिसला दिसतं ते चैतन्य, सगळं चैतन्यच आहे. चैतन्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे आणि म्हणून सर्व चैतन्यच आहे. ह्या 4 वाक्यानंतर 5वं वाक्य आपण हल्ली म्हणजे पूर्वीच सांगितलेलं आहे. सर्व चैतन्य आहे आणि सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. 6वं वाक्य सर्वत्र शांती सुख समाधान बहरत आहे. अशी 6 वाक्य आहेत आणि ती 6 वाक्य जर आपण हळुवारपणे सुरुवातीला सूचना देत जाईन, पण नंतर प्रत्येकाने ती धरत श्वासावर धरत म्हणत राहायची. प्रत्येक जण जो नेहमी अभ्यास करत असेल त्याप्रमाणे ती वाक्य धरली पाहिजे. म्हणजे आहे ते चैतन्य हे पहिलं महावाक्य लक्षात घेता आलं पाहिजे आपल्याला. तेच जे चैतन्य जाणतं म्हणून जाणणारं चैतन्य आहे, ते चैतन्य दिसतं म्हणजे शरीररूपाने दिसतं, विविध शरीररूपाने दिसतं म्हणून दिसणारं चैतन्य, म्हणजे सर्वत्र चैतन्यच आहे. हा भाव तिथे आपल्याला धारण करायचा आहे आणि तिथे सद्भावना आपल्याकडे असायला हवी की सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे, सर्वत्र शांती सुख समाधान बहरत आहे. म्हणून आता श्वासागणिक मनातल्या मनात
कारण मनातल्या मनात म्हणा, कारण श्वास घेताना आणि श्वास सोडताना दोन्ही वेळाला म्हणायचं आहे ते चैतन्य आहे, जाणतं ते चैतन्य आहे आणि दिसतं ते चैतन्य आहे. आपण ज्यावेळेला परमेश्वराचं चिंतन करताना सांगत असतो, निर्गुण निराकार स्वरूप ते आहे ते चैतन्य, सगुण निराकार स्वरूप ते जाणते ते चैतन्य, आणि सगुण साकार रूप म्हणजे दिसतं ते चैतन्य. म्हणून ते चैतन्यच सर्व आहे. म्हणून सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे आणि सर्वत्र शांती सुख समाधान बहरत आहे. हा भाग महत्त्वाचा लक्षात घ्यायचा आहे. आणि म्हणून सगळ्यांनी श्वासाकडे लक्ष द्या. आहे ते चैतन्य स्वरूप आहे. श्वास सोडताना घशातून सोडा, म्हणजे हळूवारपणे ते वाक्य पूर्ण होईल. घशातून सोडताना तर कंट्रोल होतो श्वासावर. आणि श्वास सोडताना जाणते ते चैतन्य स्वरूप आहे. पुन्हा श्वास घेताना दिसतं ते चैतन्य स्वरूप आहे. परत श्वास सोडताना जाणतं ते चैतन्य स्वरूप आहे. परत श्वास घेताना सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. आणि पुन्हा श्वास सोडताना सर्वत्र शांती सुख समाधान बहरत आहे. आज ह्या वाक्याला फार मोठी वाक्याची गरज आहे विश्वामध्ये. सर्व शांती सुख समाधान बहरत आहे. अनेक लोकांमध्ये जर हा विचार प्रगट झाला तर हे बाहेरच्या सगळ्या अनिष्ट गोष्टी ज्या घडतात तिथे परिवर्तन घडायला लागेल. विचारांचं हे महात्म्य आहे. म्हणून आता सर्वांनी या बोधामध्ये श्वासाकडे लक्ष देऊन, हे सगळं जे करते ते कोण करते? जाणीव. लक्षात घ्या, बॅक ऑफ द माइंड. प्रत्येक वाक्य म्हणत असताना कोण म्हणतं? जाणीव म्हणते. जाणीव हे सगळं गोष्ट करते आहे, सांगते आहे. ह्या भावामध्ये हे म्हणायचं आहे. बॅक ऑफ द माइंड म्हटलं ते तो दृष्टा आहे. बॅक ऑफ द माइंड विचार करतोय तो का आहे ते चैतन्य स्वरूप आहे. जाणतं ते चैतन्य स्वरूप आहे. दिसतं ते चैतन्य स्वरूप आहे. सर्व चैतन्य स्वरूप आहे. सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. सर्वत्र शांती सुख समाधान बहरत. सुरू.
शांती शांती शांती. शांती शांती शांती. शांती शांती शांती. सद्गुरुनाथ महाराज. आता प्रत्येकाने आपल्या नाकाकडे असं कॉर्नर करा आणि कोणती नाकपुडी चालू आहे की कोणती नाकपुडी बंद आहे ते सांगा. असं चिटकवायचं नाही. श्वास येतो ना, कुठच्या नाकपुडीतून येतोय, म्हणजे ज्या नाकपुडीतून तिथं श्वास जाणवता येईल हातावर. कळलं? लेफ्ट, कोणाची राईट, कोणाची लेफ्ट, कोणाची काय, डावी चालू. सगळ्यांची डावी चालू आहे. ज्यांच्या दोन्ही नाकपुड्या चालू आहेत त्यांनी हात वर करा. दोन्ही नाकपुड्या चालू आहेत नक्की, त्यांची साधना बरोबर साधली. ही इडा आणि पिंगळा आहे नाडी, त्याचं एक नवीन वेगळं शास्त्र आहे. पण मन अत्यंत शांत आणि स्थिर होतं त्या दोन्ही नाकपुड्या चालतात. अतिशय शांत स्थिर, म्हणजे दुसरं काही बाहेरचं कर्म आपण काय करतो, जेव्हा कर्म करतो तेव्हा डावी का उजवी नाकपुडी आलटून पालटून येत असते. कधी डावी असते, कधी उजवी असते. असं ते सांगित असतं. जर तुम्ही उठला नंतर नाकपुडी चेक करायची. जर डावी नाकपुडी चालू असेल तर डाव्या हाताने पहिलं काम करा, मग उजव्या हाताने काम करायचं. जर उजवी नाकपुडी चालू असेल तर उजवा पाय पुढे, मग उठल्यानंतर पहिला पाऊल मग उजवाच पाहिजे आणि उजव्या हातानेच काम करायचं, मग डावा हात लावायचा. म्हणजे ज्या नाकपुडीतून, म्हणजे हे जे शरीरशास्त्र म्हणजे नाकपुडीचं शास्त्र सांगितलं, म्हणजे इडा पिंगळा नाडी म्हटले जाते ना, सूर्य नाडी आणि चंद्र नाडी. आणि ज्यावेळेला काहीच करायचं नसतं तेव्हा दोन्ही नाकपुड्या चालू असल्या पाहिजे, म्हणजे चालू असतात. म्हणजे माणूस अत्यंत स्थिर आणि निवांतपणा होतो ना, त्या दोन्ही नाकपुड्या आपोआप चालू राहतात. त्याच्यातून जरा असं थोडा वेळ गेला की मग डावी उजवी परत चालू. म्हणजे ज्याच्याकडे अतिशय कमी विचार आले आहेत, अत्यंत निवांत झालं, त्या दोन्ही नाकपुड्या उघडायला लागतात आपोआप. म्हणजे ही आपोआप होतं. म्हणजे असं मुद्दाम डावी केली उजवी केली असं नाही, मुद्दाम केली तर वेगळी गोष्ट, पण ती चालू असते असं. म्हणजे ज्यांच्या दोन्ही नाकपुड्या त्यांनी समजायचं हां आपलं व्यवस्थित झाली आज साधना. कळलं ना? आणि ज्यांची नाही झाली त्यांची पण व्यवस्थितच झाली असं काय समज. मीरा तुझी कोणती नाकपुडी चालू झाली? तिकडची उजवी. असो, 4:30 वाजलेत. आता जराशी प्रश्न उत्तर आणखीन कोणाच्या असते बघूया आपण. साधनेच्या अपेक्षित एक आणि एकत्व असा शब्द आपण नेहमी वापरतो. एक आणि एकत्वामधला फरक सांगत असतो आपण. अनुभव असा आहे की एकच साधना, मग ती वैखरीत असो, मनात असो, की त्या श्वासावर असो, त्यातून जो परिणाम किंवा अनुभव असतो तो बराच विलक्षण असतो. पण मन रमावे म्हणून निरनिळ्या पद्धतीने आम्ही साधना करतो, अभ्यास करतो. एकच पद्धतीने साधना करणे, साधनेत विविध असणे, यात नेमकं योग्य काय? दोन्ही योग्य आहे. ज्याच्या त्याच्या पिंडाला जे आवडतं ते त्याने करायचं असतं. प्रत्येकाचं पिंड आहे, लक्षात घ्या. कोणाला एकच गोष्ट करायला आवडते, दुसरीकडलं की नाही जमत म्हणतो आपण. असंही होतं बरंच काही लोकांचे. पण मार्ग विविध असले तरी बोध एकच असला पाहिजे. जाणीवच आहे, हा बोधात राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पण आपण करू शकतो, किंवा एकाच पद्धतीने करायचं एकाच पद्धतीने पण करू शकतो. ज्याला त्याची आवड आहे, की ज्याचा पिंड आहे ना, त्याप्रमाणे ते होत असतं. पण तिथे अनेक करा की एक करा, शेवटी परिणाम काय दिसला पाहिजे? जाणीव आहेस. ह्या बोधावर आपल्याला दृढ राहायचं आहे.
कालच्या प्रवचनात आपण म्हणता प्रत्येक रूपाला निसर्ग नियम लागू असतात. ते स्थूल अंगाने पॅराशूटने खाली उतरणे किंवा 5व्या मजल्यावर उडी मारणे असे सूक्ष्म अतिसूक्ष्म नियम देखील आपल्या जीवनात कारणीभूत होत असतात का? होय, अनेक नियम आहेत. सगळेच काही नियम जसे जसे आपण आपल्या लक्षात येतात तसे तसे आपण म्हणतो नियम आहेत, हा नियम आहे, तो नियम आहे, असं जे सांगतो ना आपण. अनेक आहेत. म्हणजे आता अनेक आहेत म्हणजे आताचं वर्णन करायला मग वेगळं आणखी बराच वेळ लागेल. पण सर्वसाधारण सद्गुरूंनी सांगितले नियम म्हणजे परिणाम आहे, तिथे कारण आहे, क्रिया तशी प्रतिक्रिया, लॉ ऑफ रिप्लेसमेंट. म्हणजे एक गोष्ट गेली की त्याच्या जागी दुसरी गोष्ट आणली की पहिली गोष्ट निघून जाते. मग देहभावाच्या ठिकाणी देवभाव आला की देवभावच होतो, लॉ ऑफ रिप्लेसमेंट. डिमांड अँड सप्लाय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात सतत कार्यरत असतात. त्या फक्त आपल्या लक्षात येत नाही. आणि बऱ्याच लोकांच्या ते लक्षात येत नाही. म्हणजे त्या दिवशीच आमच्या वर्कशॉपमध्ये ती मुलगी सांगत होती, आमचा एक शेजारी राहायचे, तो मुलगा मोठा बिझनेसमॅन झाला आहे. त्याने आमच्या त्या मुलीला सांगितलं की त्याने घर डायमंड गार्डनच्या समोर घेतलं आहे बऱ्याच महिन्यापूर्वी. तर तो सांगत होता, मी लहानपणी आईबरोबर जायचो, तर मी आईला सांगत हे इथे आपल्याला घर घ्यायचं आहे म्हणून, लहानपणी. आता ते माहीत पण नव्हतं की हे विचार रूपाला येतात. आणि तो आता बिझनेसमॅन झाला, तर खरोखर तिथं डायमंड गार्डनच्या समोर घेतलं. पण आई एकच महिना राहिली आणि बिचारीने देह सोडला. आमच्या अगदी शेजारी राहायचे ते. आपण विचार जीवनात कसे आकाराला येतात इथे महत्त्वाचं लक्ष घ्या. याचं बोध काय घ्यायचं आहे, आपण इष्ट आणि अनिष्ट विचारात कुठेतरी गुंतत असतो ना, तिथे चांगल्या विचाराकडे वळायला शिका. नाही तर अनिष्ट विचारातून, नकारात्मक विचारातून जितके आपण वाहत जातो त्याचे वाईट परिणाम परत आपल्यालाच येतात. मग त्याला कारण आपणच. म्हणून जीवनामध्ये विचारांच्या अंगाने जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार जे सांगितलं जातं, ते विचाराच्या अंगाने तुम्ही एखादं ध्येय पकडलं की तुम्हाला अनुभूती घ्यायचीच आहे, हा विचार पकडा तर ते पुढे आकाराला येतं. येणार नाही असं नाही. प्रत्येकाला विचार, असं काही स्पेशल गोष्ट कुठलीच नाही आहे. सगळ्या गोष्टी ह्या नियमात बसणाऱ्या असतात. त्यामुळे ते नियम आपल्याला फक्त व्यवस्थित धरून त्या नियमाप्रमाणे आपण वागतो की नाही ते पहा. बऱ्याच वेळा एखादं ध्येय करण्यासाठी एखादा उद्देश आपण ठेवला की हे आपण एवढ्या दिवसात आपल्याला मिळायला हवं, त्यासाठी किती वेळा आपण ते चिंतन केलं पाहिजे हे आपल्याला कळत नाही. बऱ्याच वेळेला आपण एकदा करतो, दोनदा करतो आणि मग नाही होत असंही म्हणतो बऱ्याच वेळा. आज कधी कधी आपण ठरवलेलं की ह्या एवढ्या दिवसात एवढं झालं पाहिजे. पण त्यासाठी तुम्हाला कितीतरी वेळा तो विचार घोळवत राहिला पाहिजे. कितीतरी वेळा, एकदा दोनदा करून नाही होते. कारण अंतर्मनामध्ये तो विचार मुरायला पण वेळ लागतो. बीजारोपण होणं आणि त्याला परत अधिक त्याचं संगोपन होणं त्या विचारांचं. म्हणजे हे नियम आहेत आपल्या जीवनात. हे सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी नियमाने घडत आहेत. आपल्याला कळलं नाही तरी विचाराने ते घडत असतात. आपण जे विचार करतो, बोलतो, आचरण करतो, आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ते वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून कधीही नकारात्मक गोष्ट बोलू नये. चुकूनही मस्करीमध्ये कोणाबद्दलही किंवा स्वतःबद्दल अनिष्ट गोष्टी बोलूच नाही. चांगलं होणार, चांगलं होणार, चांगलं होणार, हा एकच मार्ग आपल्याकडे पकडायचा. किती अनिष्ट गोष्ट झाली, नाही चांगलं होणार आहे, हा चांगलं होणार विचार तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत असतो. म्हणजे अगदी हे सूक्ष्म गोष्ट आहे. अगदी साध्या गोष्टी आपण कधीतरी नकारात्मक गोष्ट पकडतो. नाही हो हे असंच होतं, नाही हो हे तसंच होतं. हे असं काही नाही आहे. आपण चांगलंच होणार ह्या भावात करायला लागलो की सगळं चांगलं. ज्या अशक्य असलेल्या गोष्टी पण शक्य होतात जेव्हा तुम्ही त्या विषयाने दृढ असाल तर. विचार दृढ पाहिजे, निश्चय पाहिजे. साधना ही एका बाजूला झाली, पण विचाराकडे पण आपलं लक्ष नसतं आणि त्यामुळे विचाराने ते होतं. म्हणून अशक्य असलेल्या गोष्टी कधी कधी वाटतं हे असं होऊ शकतं का, असा प्रश्न पडतो आणि तिथे शंका आली की ते नाही होत. शंका येता कामा नये. श्रद्धा पाहिजे. प्रत्येक ठिकाणी श्रद्धा ही उपयोगी पडते. म्हणजे श्रद्धेने सगळ्या गोष्टी होणारच. लक्षात घ्या. म्हणून जीवनाकडे पाहताना आपण सकारात्मक दृष्टीनेच पाहण्याचा, सतत विचाराकडे, विचारावर बऱ्याच काही गोष्टी आपल्या होत असतात. त्यामुळे साधना, जाणीवेची ओळख हा पारमार्थिक मार्ग आहे. पण प्रापंचिक मार्गामध्ये पण बरेच लोक विचाराने आपल्या गोष्टी सिद्ध करू शकतात. मग सिद्ध होतात. नियम आहे तो. प्रपंचात होणारा उत्कर्ष हा विचारातून होतो.
देवामुळे होतो असं लोक समजतात, किंवा कोणत्या ते अमुक एक केलं म्हणून माझं झालं. त्याच्याकडे असलेल्या कर्तृत्वातून तो जेव्हा विचार करत असतो त्याप्रमाणे ते घडतात. कळलं ना? म्हणून आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आपण आपल्या विचारातून घडवलेल्या असतात. इथे आपलं लक्ष नसतं. विचारातून झाले, विचार कुठेतरी आलेला असतो, मग कधी कधी एक क्षणासाठी आलेला असतो, पण तोच आकाराला येतो. मग कोणता विचार आकाराला येतो, कोणता विचार आकाराला येत नाही, ह्याबद्दलही आपल्याला काही माहीत नसतं. आणि म्हणून तिथे स्थिर आणि शांत मनाने जीवनाकडे पाहायला शिकायचं आहे. एखादा विचार आपल्याला जर खरोखर अमुक एक गोष्ट जीवनामध्ये हवी असेल तर तो विचार किती वेळा घोळवायचा हेही शास्त्र आहे, तोही नियम आहे, पण तो नियम प्रत्येकाला कळत नाही. पण भीती, द्वेष, राग ह्याच्यातून केलेले विचार लवकर प्रगट होतात. हे एक धोकादायक आहे. डोळे बंद करून जेव्हा आपण अनिष्ट चिंतन करतो ते पटकन आकाराला येतात, असं महाराज म्हणायचे. डोळे बंद करू नका. काही लोक चिंता कर डोळे बंद करतात ना. डोळे बंद केल्यामुळे ते अंतर्मत लवकर पोचतं, कारण सगळा विचाराचा फोकस त्या ठिकाणी जातो डोळे बंद केल्यामुळे. म्हणून चुकूनही नकारात्मक, चुकूनही वाईट गोष्टीचं चिंतन, चुकूनही ह्या गोष्टी जितक्या टाळता येईल तेवढ्या टाळा. जितकं चांगलंच होणार, चांगलंच होणार, चांगलं होणार. ज्या अशक्य वाटलेल्या गोष्टी पण ह्या तशा चांगल्याच होणार ह्या भावात करा आणि परमेश्वराला शरण जा किंवा सद्गुरूंना शरण जा. कुठेही जिथे श्रद्धा आहे त्या श्रद्धेतून ह्या गोष्टी घडतात. श्रद्धा, भावना, ह्या इथे बहिर्मन अंतराचं जेवढं ऐक्य होतं तेव्हा अशक्य असलेल्या गोष्टी पण आपल्याला जीवनामध्ये शक्य होतात. म्हणून सकारात्मक विचार, कृतज्ञतेचा विचार, सर्वांच्या भल्याचा विचार, जितकं म्हणून जे जे घडतं त्या म्हणजे अगदी आज युद्धाच्या अनिष्ट विचार सगळीकडे चालतात, पण इथे लक्षात काय चांगलंच होणार, इथूनही चांगलंच घडणार, चांगलं होणार, चांगलं व्हायला पाहिजे, इथे शांती, सुख, समाधान मिळावे, हाच विचार करा. तिथे नकारात्मक विचार केला म्हणजे तो पण विचार आपला जीवनात म्हणजे फक्त आपल्यापुरते नाही इतरांसाठी पण आपण कधी कधी विचार करून तेही समाजाच्या लेवलला जर सामूहिक तेवढा विचार आला तर तोही विचार घातक ठरतो. वाईट विचार असेल तर, तो चांगला विचार असेल तर समाजासाठी उपयुक्त ठरतो. आता समाजाचं आपल्याला माहीत नाही सगळेच कसे विचार करतात, पण आपण मात्र सतत चांगला विचार केला पाहिजे हे लक्षात घ्यायचं की चांगलं घडणार आहे, चांगलं घडणार आहे, चांगलं होणार आहे. इथे जितका आपला विचार असेल त्याचे तसं जीवनामध्ये सगळ्या गोष्टी घडतात. हे एकदा पक्कं कळलं की विचार कसा करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. विचाराकडे लक्ष द्या असं महाराज सांगा ना. तुम्ही जरी विचाराकडे लक्ष नाही दिलं तरी विचार तुमचा विचार करतात. हे सद्गुरूंचं एक वाक्य आहे सुंदर. ते आपल्या जीवनात इष्टानिष्ट घडवत असतं. म्हणून आपल्या जीवनाकडे जर तुम्ही पाहिलं तर पूर्वी केलेल्या विचारांचा परिणाम म्हणजे आजचं जीवन आहे हे लक्षात. म्हणून हे नियम भरपूर आहेत आणि त्या नियमाप्रमाणे आपल्याला हळूहळू एक एक गोष्टी लक्षात येता येईल. मग जीवनाकडे पाहायला लागलं की नियम आपोआप कळायला लागतात. हाही नियम आहे, हाही नियम आहे असं जे आपण म्हणतो. दुजाभाव कितीही कमी करण्याचा प्रयत्न केला तर तो उफाळतोच. हा दुजाभाव पूर्णपणे नाहीसा कसा करावा? रामाची सीता कोण? म्हणजे आत्तापर्यंत सकाळून काय करतो त्यासाठीच करतोय ना आपण. दुजाभाव जाण्यासाठीच करतो ना आपण. की इथे जाणीवच आहे हे कळेपर्यंत दुजाभाव जाणार नाही. आपल्याला जाणीवच आहे हे कळलं की दुजाभाव आपोआप कमी होतो आणि त्याच्यातूनच आपली प्रगती होते. म्हणून दुजाभाव येता कामा नये. दुजाभाव म्हणजे दुसऱ्याबद्दल वेगळेपणातून अनिष्ट भाव जो येतो तो दुजाभाव. साधं उदाहरणच लक्षात ठेवायचं. आपलं त्याच्या दुसऱ्याबद्दल जरा वेगळा विचार जो तो असा आहे तो तसा आहे, मग मी वेगळा तू वेगळा, हे जे वेगळेपणाचे विचार आहेत ते दुजाभाव. आपण एकाच स्वरूपाच्या जाणीवात हा एकत्वाचा विचार आहे. एकत्व म्हणून आपण सर्व एकाच स्वरूपाचे आहोत. स्वरूपाच्या अंगाने एक आहोत, रूपाच्या अंगाने आपण अनेक आहोत. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. वेगळ्या आहात म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाची प्रगती वेगळी वेगळी होते. प्रत्येकाकडे निर्णय भाव वेगळे वेगळे आहेत. कारण तिथे आपण रूपाच्या अपेक्षेत अनेकत्वाने प्रगट आहोत. तेच तत्व अनेकत्वाने प्रगट आहे. म्हणून त्या अनेकत्वात एकत्व. आता परत उलटा मार्ग. सर्व एकाच स्वरूपाची रूप आहेत, सर्व एकाच स्वरूपाची रूप आहेत. हा एकत्वाकडे जाण्याचा मार्ग आहे आणि तो मार्ग आपल्याला अनुसरायचा आहे. म्हणून असं हे आपलं
जीवन आहे. म्हणजे हा बोध नेहमी लक्षात ठेवा, जाणीवात आणि सगळं कार्य जाणीवेचं चाललं आहे. इथे स्पष्ट लक्षात घ्यायचं. सतत समोर कोणी काही बोललं तरी लक्षात, जाणीवच बोलते, जाणीवच बोलते, स्वतःला सांगत राहा. म्हणजे चांगलं बोललं तरी जाणीवच बोलते, वाईट बोललं तरी जाणीवच बोलते, त्याचं भलं होते म्हणा. कळलं ना? आता तुम्ही घरी गेला, ज्याने ऐकलं नाही ते काहीतरी बोलते ना, काय शिकलास रे बाबा, एवढा करून का उपयोग झाला तुझा, असं म्हणणारे लोक आहेत ना. असेच लवकर जास्त लोक भेटतात. त्या भलं उद्या म्हणायचं, वाईट वाटून काय घ्यायची गरज नाही. कळलं ना? त्यामुळे हा सगळा जीवन प्रवाह असा चाललेला आहे. त्यात आपल्याला जाणीवच आहे ह्या भावातून पुढे पहिलं जायचं. पहिलं फक्त हेच पहिलं कळलं पाहिजे, हा पहिला भाग लक्षात ठेवा. मग पुढच्या प्रगती आहेत. पुढे काय करायचं, आणखीन पुढे पुढे खूप आहे पुढे. महाराजांनी म्हणून दिल्ली तर बहुत दूर आहे म्हणत, तसं आहे. बघायला गेलं इथपर्यंत बरोबर झालं, पुढे पुढे चल, पुढे जाऊया, असं असतं. त्यामुळे संपलं असं नाही होत. हा अभ्यास सतत चालूच राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी दटे राहू, म्हणजे प्रयत्न करत राहा. प्रयत्न करता करता सगळ्यांची प्रगती होणार आहे. कळलं? अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? सकारात्मक विचाराने शारीरिक आजारपण जाऊन निरामय जीवन जगता येतं का? सकारात्मक विचाराने निरामय जीवन जगता येतं. शरीराला होणाऱ्या व्याधी एक तर आपल्या नियतीमुळे येतात किंवा प्रारब्धामुळे येतात. दोन्ही गोष्टी असतात, लक्षात घ्यायचं. संतांनासुद्धा आजारपण आलेला आहे, हा अनुभव आपल्याला माहिती आहे. अनेक संत आहेत त्यांना आजारपण आलं. ज्याला आपण रामकृष्ण परमहंस असं, म्हणजे परमहंस म्हणजे एक वरच्या लेवलचा PhD केलेला डॉक्टरेट केलेला, कसं असं संत डॉक्टरेट केलेलं परमहंस म्हणायचे त्यावेळेला. त्यांनाही आजारपण आलं, कारण त्यांची नियती तशी होती. कारण त्यांनी शरीराला खूप त्रास दिलेला आहे. तपश्चर्या करताना त्यांनी उपास तपास इतकं त्रास घेतलेला आहे करून, की ते पडायचे इतके, ते उपास करायचे इतकं. म्हणजे त्यांना दृढ निश्चय, त्यांना देवाची अनुभूती होती. म्हणून त्यावेळेला त्यांनी केलेलं. त्यांना मार्गदर्शन नव्हतं, पण त्यांनी खूप केलेलं आणि त्याच्यातून ते परमहंस पदवीला गेले. तर त्यांनाही आजारपण आलं, पण ते निरामय जीवन जगत होते. आजारपणामुळे आपलं काय जीवन, ज्याच्याकडे ही अनुभूती येते त्याला आजारपण म्हणजे देह हे फक्त साधन आहे, नसतं माहिती असतं, आणि त्यात तो अडकत नाही. त्याच्यातून तो आनंदाने जीवन जगतो. कळलं ना? म्हणून आपण आपले विचार किंवा आपलं आचरण किंवा आपलं खाणं पिणं, आपला व्यायाम, याच्यावर सगळं आजारपण अवलंबून असलं, आणि तसं जरी असलं तरी प्रारब्धाने काहीतरी येऊ शकतं. परत तरी सांगायचं, अगदी ठणठणीत आहेत. माझे एक मित्र अगदी चांगले बॉडी बिल्डर होते. म्हणजे आपल्या बॉडी बिल्डरचं हे व्हायचं ना, स्पर्धा होतात, काय म्हणतात त्याला, रेस, शरीर सौष्ठव. अतिशय सुंदर बॉडी होती. त्यांचं नाव विसला, कदम म्हणून आठवतं त्यांचं. म्हणजे इतके ठणठणीत होते, आणि ते परीक्षक म्हणून यायचे सगळ्यांना. म्हणजे इतकं चांगला, म्हणजे व्यायामशाळा होती त्यांची सगळं. आणि शेवटी त्यांना अंग थरथरतं, त्याला काय म्हणतात, पार्किन्सन्स झालं. म्हणजे हात असे थरथरायला लागले. आता हे त्यांचं प्रारब्ध. आता इतकं सगळं व्यायाम केलेला हा माणूस आहे, त्यात काही चुकलं असेल का बरोबर असेल काही सांगू शकत नाही, पण असंही होऊ शकतं. म्हणजे त्याला म्हणतात प्रारब्ध. त्याला काय, त्याला विचार किंवा आता तुम्ही म्हणाल मग ह्याच्यात सुटका हो आहे, सुटका, विचार करा, ठणठणीत राहणार. संतांनी हा विचार नाही केलेला आहे. संतांनी प्रारब्धावर सोडलेले, पूर्वीच्या संतांनी. आपण आत्तापासून तुम्ही हा विचार करा, ठणठणीत राहणार, ठणठणीत राहणार, ठणठणीत राहणार, आणि ठणठणीत जायचं आहे हा विचार करा. रडत पडत नाही जायचं आहे. अरे आता बरा होता, गेला पटकन. असं म्हणायला पाहिजे, तर तुम्ही म्हणाल तुम्ही जिंकलात. कळलं? जायचं तर नेहमीच जायचं सगळ्यांना. कुठे कोणाला राहायचं आहे ते? तुम्हाला राहायचं आहे? मला बुवा जायचं आहे. तुम्ही मला राहायचं तरी जाणार काय? निसर्ग नियम आहे. म्हणून जायची वेळेला जाणार आहात, पण ठणठणी जायचं हा विचार करा. उगीच ते हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, कुठे जायचं, अजिबात नाही.
आत्ता बरा आहे, दुसऱ्या क्षणी पटकन गेला किंवा झोपेत गेला. ढगेसाहेब अतिशय पुण्यवान आपले, झोपेत गेले. झोपेत म्हणजे जराशी उठले होते म्हणाले बहिणी, आणि त्यांनी सांगितलं ती प्रार्थना मोठी कर, ऐकू येत नाही. आज काय बघा, रात्रीच्या वेळेला ते वहिनीने सांगितलं, ते म्हणाले, उठले आणि मला म्हणाले, अरे प्रार्थना ना जरा कमी म्हणजे मोठं कर, ऐकू येत नाही. आणि नंतर पहिले ते एकदम घर 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 आवाज आला थोडा, आणि त्यांनी उठा हटवलं तर गेले. सगळ्यात बेस्ट. हॉस्पिटल नाही, काय नाही, काय नाही. आपण आला ठणठणीत जायची तर प्रत्येकाची गोष्ट आहे, कोण थांबणार आहे, कोण थांबलाय. त्यामुळे हा एक विचार जरा की आपल्याला ठणठणीत राहायचं आहे आणि ठणठणीतच जीवन जगायचं. मग ते सगळ्या गोष्टीतून तो विचार पक्का करा, त्या विचार आकाराला येऊ शकतो. आणखीन काय कोणाला प्रश्न विचारायचा आहे? प्रश्न सगळे संपलेले दिसत आहेत सगळ्यांचे. थोडा वेळ अजून 4:45 आहेत. अजून असेल ते विचारा, नाही तर आपण प्रार्थना घेऊया आणि प्रार्थना घेऊया आपण. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.